तर घरात होती ना, मग तुझ्या तर अजिबातच आवाज येत नव्हता बाई. मग आता बाहेर आले थोडं. हा, आता येतोय आवाज. हो हो हो, ऐकायला येतोय. बोलतो आता, बोल. हं. ओ माय, इथं चप्पल कोणी काढून ठेवलेली बाई? रस्त्यात डायरेक्ट. हा, घराचा दरवाजा आहे का काय? बरोबर समोरच लावून ठेवलेली, इथं पण तिकडे पण. बाई ग, तिकडे नाही काढता येत का? कुठं पण लावून देता बाई चप्पल, खरं नाही यांचं. काय ग बाई पम्मी, इथं रस्त्यात तुला चप्पल लावलेली दिसत नाही? तू झाडू मारते ना, मग उचलून तिकडे एका कोपऱ्यात लावून द्यायची का काय? इथेच पडू दिले का तू पण? हा, त्या घरच्या माणसांना काय समजतं बरं? ते कुठं पण काढून चालले जाता घरात. अगं मग तू उचलून घ्यायचं, तिकडे ठेवून द्यायचं ना. हो आई, मग खाली बघून चालायचं थोडं. खाली पण व्यवस्थित बघून घ्यायचं का वरती मान करून चालायचं नुसतं? बाई ग, मला काय माहिती का मग इथं खाली चप्पल पडलेली आहे असं? मी फोनवर बोलती ना, तू तर झाडू मारती, उचलून घ्यायचं ना आणि तिकडे लावून द्यायची एका कोपऱ्यात. नाही 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 का, अशा तुला नाही बोलते मी. अगं इथं खाली दरवाजा बाहेरच चप्पल लावून दिलेली बाई, माझ्या पायात आली ती, मी पडून चालली होती. या पम्मीला सांगितलं तिकडे उचलून ठेवून दे बाई. हो नाही, उचलून घेणार. मी इकडे झाडू मारून घेते अगोदर, मग तिकडेच येणार आहे झाडू मारत मारत, त्या उचलून घेणार आणि एका कोपऱ्यात लावून देणार. काय एवढ्याशा गोष्टी पण तिकडे फोन मध्ये सांगायच्या का? बरं जाऊ दे बाई. पोरं बिरं उठले का? चहा नाश्ता झाला का बाई तुमचा? झालं का? नाही ग बाई, आमचं बाकी. तुला तर माहिती आहे, आमच्या तर चहा नाश्ता 9 वाजता. एवढ्या सकाळी कुठं होणार आहे का बाई आमच्या घरी? झाली रामायण सुरू यांची आता. अगं बाई आशा, एवढं विचार नको करूस. येऊन जा ना बरं 1-2 दिवसासाठी. हा, तुझ्या बाबांना पाठवून देऊ का सकाळी घ्यायला? तू तयारी करून ठेवा, मी पाठवून देते तुझ्या बाबांना. अगं येऊन जा ग बाई, काय एवढा विचार करतेस? अगं पम्मी, हे बघ इथं राहून गेलं ग बाई. हे व्यवस्थित झाडू मार इकडे. हे बघ दूर दिसते इथं. हो आई, तुम्हाला बोलली ना मी तिकडे झाडू मारायचं बाकी असं. अगोदर इकडे झाडू मारते, मग तिकडे झाडू मारत मारत येणार आहे मी. तुम्ही बोलून घ्या पहिले फोनवर. हा, बोलून घ्या. नाही नाही नाही. अगं पम्मी, तू इकडे तुझ्या मागे वळून बघ. एकदा बघून घे. तू आता चालूच झाडू मारून गेली ना इथून. बघ बरं किती दूर आहे. आणि एवढं ताठ उभं राहून कोणी झाडू मारतं का? थोडं खाली वाकायचं, मग व्यवस्थित झाडू मारता येतं ना. असं कोण मारतं बरं, एवढं उभं राहून ताठ व्यवस्थित? अगं खाली वाक थोडं, मग झाडू मार, तेव्हा तर झाडू मारता येईल तुला. कुठे कुठे हो आई? कुठे दिसतंय तुम्हाला दूर? हे इकडे बघ, डोळे फोडून. दिसत नाही का तुला? डोळे आहेत का गोळे आहेत तुझे? हा, एवढी धूळ दिसत नाही. आणि कुठं वर वर झाडू मारून चालली तू तिकडे? व्यवस्थित झाडू मारून घ्यायचं ना. थांब ग बाई आशा, तू फोन चालू ठेव. अगं आमच्या इथं व्यवस्थित झाडू पण मारता येत नाही बाई, सगळं सांगावंच लागतं. इथं कुठे दूर दिसते हो आई तुम्हाला? अहो, आपलं मातीचं घर आहे, मग झाडू मारून पण ते तसंच दिसतं. थोडीफार तर दूर असणारच आहे ना बरं. आणि तुम्ही फोनवर बोलायला आल्यात ना बाहेर, का माझी चुका काढायला आल्यात? कशी झाडू मारते, काय मारते, हे बघायला आलेत वाटतं तुम्ही. हो माय, ही तर विनाकारणचं काय पण बोलते ग बाई. अगं मी फोनवरच बोलते, मग मला दिसलं तर सांगितलं तर काय झालं ग बाई? थोडं पण काय सांगू नको का तुला? हो, बघते बघते मी तुम्हाला, किती फोनवर बोलताय तर. फोनकडे लक्ष नाही तुमचं, सगळं लक्ष माझ्याकडे जे. मी कशी झाडू मारते, काय मारते ते सगळं बघताय तुम्ही. तुम्हाला नुसतं चुका काढायचं माहितीये. बघ ग बाई, बघ ग कशी बोलते ग ही मला. अगं तू ऐकलंस ना, मी नुसतं सांगते व्यवस्थित झाडू मारून घ्या असं. बघ तरी किती चिडते ती माझ्यावरती. चिडू नाही तर काय करू मग मी? तुमच्या तर रोजच आहे. रोजच किती कामात चुका काढता बरं तुम्ही. बाई गा आशा, ठेव तू फोन. ठेव तर तू, मी बघते हिला. काय गप्पा मी तुझं काय लावून दिलंय तू? अगं मी फोनवर बोलत होती ना, तुझं काय मध्ये मध्ये? आणि सांगायला नको का मग तुला? तेवढं पण राग येतो का? आणि असं पण मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत तू तर अजिबातच व्यवस्थित काम करत नाही. हा, माहिती माहिती सगळं. काय तुम्ही फोनवर बोलत होत्या, नुसतं ऐकवायचं असतं तिकडे. आमच्या घरात काय चालू आहे, आमची सून कशी कामं करते, काय नाही करत, हे सगळं मला बोलून मध्ये मध्ये त्यांना ऐकवायचं असतं तुम्हाला. म्हणून तुम्ही फोन चालू करता आणि येता मध्ये मध्ये माझ्या चुका काढायला. बाई ग बाई ग, काय डेंजर आहेस बाई तू. मी डेंजर नाहीये, डेंजर तर तुम्ही आहेत. डेंजरच नाही, डेंजरचा पण बाप आहेत तुम्ही. विनाकारणचे टॉर्चर करत असता मला. आपलं आपलं बसून राहायचं ना गुपचूप, शांत बसून राहायचं तिकडे सोप्यावर जाऊन. मी करते ना माझं माझं काम आहे. हा, सगळं काम तर मीच करते ना, मग शांत बसून राहायचं आपलं आपलं. विनाकारणचं काय माझ्या मागे मागे लावून देता हो तुम्ही रोजच्या रोज? हे असं बाई, हे तसं बाई, हे व्यवस्थित करते, नीट कर. मी माझं माझं सगळं व्यवस्थित करते, फक्त तुम्हाला चुका काढायच्या असतात.
बाई ग किती बोलता येतं ग बाई तुला, किती टोन चालतं तुझं. थोडं पण थांबत नाही, बोलतच राहते. थांब तू, येऊ दे त्या सुन्याला, संध्याकाळी येऊ दे, सांगते मी सगळं तुझं. किती बोलते तू, जशी तू माझी सासू आहे आणि मी तुझी सून. हो मग सांगा ना, मी कुठं घाबरते. तुम्हाला हेच तर काम आहेत दररोजचे, दुसरे काय काम आहेत तुम्हाला? नुसते चुगल्या लावायच्या आणि माझ्या कामात चुका काढायच्या, बस एवढंच माहिती तुम्हाला. हा, सुन्याला येऊ दे तू संध्याकाळी, मग सांगते मी सगळं सांगते. तू किती आवाज करून बोलते ग बाई मला. हा, तू तर जशी माझ्यावरती चढायलाच बघते.